नमस्कार मित्रांनो. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन यासारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पारंपरिक शेतीबरोबरच पूरक उद्योग उभारून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पशुधन वाटप न करता त्यासोबत आवश्यक पायाभूत सुविधांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेड उभारणी, आधुनिक यंत्रसामग्री तसेच पशुधन विमा यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करताना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. जिल्हास्तरीय योजनेत विविध प्रकारचे गट तयार करून त्यानुसार लाभ दिला जाणार आहे. दुधाळ गटांतर्गत एक गाय किंवा म्हैस तसेच 3 वर्षाचा विमा किंवा 2 दुधाळ जनावरे आणि विमा अशी ही सुविधा दिली जाणार आहे. शेळी मेंढी पालनासाठी 5 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 1 बोकड किंवा मेंढा किंवा 10 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 1 बोकड किंवा मेंढी गट वाटपासह विम्याची तरतूद करण्यात आली आहे. कुक्कुटपालन क्षेत्रालाही मोठे प्रोत्साहन देण्यात आले आहे. अंडी देणाऱ्या सुधारित देशी जातीच्या 16 ते 18 आठवड्याच्या 500 पक्ष्याचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणाऱ्यासाठी 5000 पक्ष्याच्या पालनासाठी तब्बल 30 लाख रुपयापर्यंतचा प्रकल्प उपलब्ध असून त्यामध्ये शेड बांधकाम आणि ऑटोमेशन प्रणालीचाही समावेश आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्कधारक तसेच महिला बचत गटांना दिला जाणार आहे. महिलांसाठी 30 ते 50% आरक्षण ठेवण्यात आले आहे. दिव्यांगासाठी 5% आरक्षणाची तरतूद केली आहे. लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असणे किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा असणे आवश्यक असणार आहे. राज्यस्तरावरही मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. 5 दुधाळ गाई किंवा म्हशीच्या गटासाठी सुमारे 11,35,000 रुपयाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. तर शेळी मेंढी पालनासाठी 50 माद्या आणि 5 नर अशा गटासाठी 11,38,000 रुपयांचा प्रकल्प उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिक माहिती लवकरच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अटीबाबत जाणून घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपला जवळील पशुधन विकास अधिकारी किंवा सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. धन्यवाद.